नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 साईजच्या वनटक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा प्रकारचा ब्लाऊज तुम्ही साडीवर किंवा घागऱ्यावर पण शिवू शकता. आणि घागऱ्यावर जर तुम्हाला अशा प्रकारचा वनटक्स ब्लाऊज शिवायचा असेल तर फ्रंट साईडला तुम्ही बंद बाजूला पेपर ठेवायचा आहे आणि पाठीमागच्या बाजू तुम्ही ओपन ठेवायची आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण इथे मापे लिहून घेतलेले आहेत. तर पूर्ण उंची आपली 13 आहे, छाती 30 आहे, कमर घेर 25 आहे, मुंडा घेर 14 आहे, शोल्डर 5, मुंडा 5.5, पुढचा गळा 6, मागचा गळा 9, बाही लांबी 5.5 आणि दंड घेर आहे 5. तर ही मापे टाकून आपण पेपरवर मार्किंग करून घेणार आहोत. तर आपले ब्लाऊजची उंची आहे 13. तर वनटक्समध्ये आपण पाठीमागचा आणि पुढचा भाग सेमच उंचीचा असतो. तर 13मध्ये 1 इंच मिळून 14 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे 14 इंचावर आपण मार्किंग करून घेतलेली आहे. तर शोल्डर आहे 30 छातीसाठी शोल्डर आपण इथे 5 इंच घेतलेला आहे. मुंडा आहे 5.5. तर छाती आहे आपले 30चा चौथा भाग येतो. चा चौथा भाग येतो 7.5 आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिन आपण त्यामध्ये ॲड करत असतो. तर हे जे पूर्ण माप आहे छातीचं 9.5 तेच माप आपण खाली टाकायचं आहे. कारण छाती घेरापेक्षा कंबर नेहमी ही कमीच असते, त्यामुळे तेच माप टाकलं तरी चालतं. आणि फिटिंगच्या वेळी आपण कमी जास्त ॲडजस्टमेंट करून ते कटिंग करू शकतो. तर या कॉर्नरपासून आपण पाठीमागचा मुंड्याचा आकार देणार आहोत. तर पाठीमागचा मुंडा आपण 30 साईजसाठी 1.25 इंचावर द्यायचा आहे आणि पुढच्या भागाचा 1.25 इंचावर द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण मुंड्याचा शेप द्यायचा आहे. दोन्ही आकार आपण सोबतच देत आहोत, कारण दोन्ही पेपर पाठीमागचा आणि पुढचा आपण सोबतच कटिंग करत आहोत. या साईडला 1.25 इंच असं खाली जायचं आहे. तर गळा रुंदी आपण घेणार आहोत 30 साईजसाठी 2 इंच. पुढचा गळा आहे आपला 6 इंच. तर इथे आपण असा बॉक्स आखून घ्यायचा आहे. ते गळ्याला आकार देऊन घेऊयात. तर वनटक्स ब्लाऊजचा जो टक्स पॉईंट आहे तो आपण आपल्या छाती घेरापेक्षा 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर 7.5 आपलं छाती घेरचा चौथा आहे, तर 7.5 आणि त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे. तर 9.5 इंचावर आपण पॉईंट द्यायचा आहे. या साईडने आपण शोल्डरचा सेंटर घेणार आहोत ह्या, आणि त्यामधून आपण चेक करून पाहूया. तर बरोबर आहे. इथून आपण खाली जो आपण वनटक्स ब्लाऊज म्हणतो तर त्याचा टक्स असा मार्किंग करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला आपण अर्धा इंच घेणार आहोत आणि हे पॉईंट पण असे जोडून घ्यायचे आहेत. आता हे वनटक्स आपला असं टक्समध्ये जाणार आहे. तर टक्समध्ये गेल्यानंतर आपल्या कमरेचं माप कमी होऊ शकतं, त्यासाठी इथे 1 इंच आपण कमरेच्या साईडने वाढवून घ्यायचं आहे आणि इथे अशी क्रॉस रेषा जॉईंट करून घ्यायची आहे. आणि कमरेच्या साईडने अर्धा इंच वरती टक्स घेतल्यानंतर जे क्रॉस होते कमरेच्या साईड
त्यासाठी अर्धा इंच वरती घ्यायचं आहे. पाठीमागचा भाग जर डीप असेल तर इथे पाव इंच शोल्डर उतार देऊया. आता आपण पेपर कटिंग करून घेऊया. अशा प्रकारे हे फ्रंट पार्टचं आपलं ड्राफ्टिंग कटिंग झाले आहे. त्याला बॅक पार्टमधून आपण जे इकडे 1 इंच वाढवून होतं ते कट करून घ्यायचं आहे. आता टक्स पण देऊया. समोरच्या भागाचा जेवढा आहे तेवढाच आपण याचा पण द्यायचा आहे. तर 3.5 इंचावर इथे आपण टक्स पॉईंट दिलेला आहे. आता पाठीमागच्या भागाचा आपण 4 इंचावर टक्स घेणार आहोत. हा टक्स पण दोन्ही साईडला अर्धा इंच असा जोडून घ्यायचा आहे. आणि कमरेच्या साईडने क्रॉस अर्धा इंच कटिंग करून घ्यायचं आहे. इथे पण चेक करून घेऊ. आता बॅक नेक आपण कटिंग करणार आहोत. तर पाठीमागचा गळा आहे आपला 9 इंच. खालच्या साईडने आपण 2.5 इंचावर ब्रॉड घेणार आहोत आणि सरळ रेषा आखून घ्यायची आहे. आणि आपण आकार देऊन घेऊया गळ्याला. आता कटिंग करून घेऊ. अशा प्रकारे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही आपण 1 टक्सचे तयार केलेले आहेत. आता आपण बाहीचं कटिंग करणार आहोत. तर बाही लांबी आहे आपली 5.5 इंच. तर अस्तरची बाही आहे तर आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे आणि 6.5 इंच आपण पेपरची घडी घेतलेली आहे. तर दंडघेर आहे 5 इंच. त्यामध्ये 2 इंच मिळून आपण 7 इंच घेतलं आहे. तर आपण आता मुंडा खोली घेणार आहोत 2.25 इंच. आणि त्यामधून एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे. आता आपला मुंडा घेर आहे 14. त्याचा हाफ करायचा आहे. 7 इंचावर या रेषेवर एक पॉईंट द्यायचा आहे. पुढे 2 इंच शिलाई मार्जिन आणि इथे क्रॉस रेषा आखून घ्यायची आहे. हे पॉईंट आपण असे जोडून घेऊया. आता या रेषेचा मध्ये घ्यायचा आहे. या रेषेचा आपण मध्ये घेतलेला आहे. या साईडने 1 इंच आणि 2 इंचावर पॉईंट द्यायचे आहे. आणि या मध्यातून अर्धा इंच वरती आणि इथे पाव इंच खाली असं मार्किंग करून बाहीला शेप द्यायचा आहे. पाठीमागचा भागाचा आकार देऊन घेऊया. इकडे खाली क्रॉस घ्यायचा आहे आणि इथे 1 इंचावरून पुढच्या भागाचा आपण शेप देऊन घेत आहोत. अशा प्रकारे. तर हे बाहीचं पण आपण इथे हे बाहीचं पण आपण इथे कटिंग केलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला 1 टक्स ब्लाऊजचं हे मी पेपर कटिंग दाखवलेलं आहे.
अशा प्रकारचा ब्लाऊज तुम्ही घागऱ्यावर, साडीवर, अगदी लहान साईजमध्ये 28-30मध्ये परफेक्टपणे शिवू शकता. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.